तेव्हापासून माझ्याजवळ ही कटपीस 200 रुपयाची कपाटामध्ये पडून होती. मग आज त्या कटपीसला घेतले आणि तिला सांगितले की माय आज तुझा ड्रेस शिवणार आहे. मग ड्रेस तर कट केले होते, पण समधीकड घर समजा हुडकले. रील काय मला भेटलीच नाही. जसला ड्रेस आहे त्या कलरची, पण माझ्या टेलरिंगच्या डब्यामध्ये असलच म्हणून मला विश्वास होता. हा, माझा विश्वास खरा ठरला. मग त्याच्यामध्ये भेटली अर्धी रील. आधी तर हातामध्ये रील घेतले. मग इतक्या लय जम्परासाठी ड्रेससाठी मी लेस आणले होते. मग त्याला गुंडाळलेला होता इतका लय दोरा. वेगवेगळं केले. आधी त्याला पद्धतशीर डब्यामध्ये व्यवस्थित गुंडाळू ठेवले. एकीकड गुंड्या एकीकड, आणि माझ्याकडे एवढ्याले टाचण्या आहेत कटिंग करण्यासाठी ड्रेस किंवा झंपर. असं मी कटिंग करण्यासाठी टाचण्या बी ठेवलेले होते. मग त्या टाचण्या खुल्ल्या झालेल्या होत्या. मग लेकरं डब्बा बिबा घेऊन इकडं तिकडं टाकतील टाचण्या, म्हणून टाचण्या, लेस, दोरे, गोंडे करायचे दोरे, गुंड्या मी बराबर व्यवस्थित माझ्या डब्यामध्ये ठेवले. काम कर्जेपर्यंत वाजले होते 3 बराबर. आमच्या गावामध्ये 3च्या नंतर इतकं लय वारं सुटलाय. थोड्या वेळ वारं सुटलं, मग नंतर मोठे मोठे थेंब भर येऊ लागल्यात. वारं बी तेवढंच, थेंब बी तेवढंच. इतकी भीती वाटलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आमची गाय तर एवढं चिरकती आंब्या 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 करू. मग त्या गायीकडे गेले. आधी तर जाऊन गुळीवर चवाळे, मेनकापड, पोस्टर असं मी झापले. मग त्याच्यावर एवढ्या मोठ्या मोठ्या इटा ठेवले. मग नंतर घेतले गायीला सोडून. मग तिला नेले. तिनं लई चिरकत होती, वाऱ्याला भीत होती. मग त्याच्यामुळे तिला घरात नेऊन आधी बांधले. मी आज ठरवले होते की काय का होणार, किती का काम लागणार, माझा ड्रेस मला शिवून कंप्लीट करायचाच आहे. तर इतका सुंदर शिवले होते, पण आमच्या इथं लाईट नसल्यामुळं मी ह्या ड्रेसचा शिवायचा व्हिडिओ मी शूट केले नाही. वरच्या कुर्तीचा बोटनेक गळा आणि सुंदर अशी धोती पॅन्ट मी शिवून इतकं सुंदर दिसत होतं. लेवल्याच्या नंतर खरंच लई भारी वाटत होतं. मग इतका सुंदर मी आज ड्रेस शिवले होते. आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि